आताची एक मोठी अपडेट सखल भागामध्ये सध्या मुंबईत विविध ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली। यामध्ये मुंबईतील वडाळा, सायन, दादर टीटीमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आता एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार एंट्री मुंबई आणि उपनगरामध्ये घेतलेली आहे। सध्या काय कशी नेमकी स्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या हिंदमाता परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी सखल भागामध्ये सध्या पाणी भरायला सुरुवात झाली आहे। अगदी सकाळपासूनच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी बघायला मिळाली होती। मुसळधार पाऊस मुंबईतील ठिकठिकाणी भागामध्ये जो आहे तो पडताना बघायला मिळाला होता आणि हिंदमाता परिसर जो सखल परिसर म्हणून मुंबईतला ओळखला जातो त्या ठिकाणी आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे। आपण बघतोय की हिंदमाताची ही दृश्य आहेत। अगदी मुसळधार पावसाने या ठिकाणी जी आहे ती हजेरी लावलेली आहे आणि सकाळची वेळ आहे। अनेक चाकरमानी आपल्या कार्यालयाच्या दिशेला जाताना बघायला मिळतात आणि त्याच वेळेस आता पुन्हा एकदा जे आहे ते पावसाने हजेरी लावल्यामुळे निश्चितच काहीशी तारांबळ उडलेली बघायला मिळत आहे। तीनही मार्गावरच्या वाहतूक जी आहे ती सध्या धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती देखील मिळते। मात्र आपण बघतोय की कशा पद्धतीने त्या ठिकाणी जी आहे ते सखल भागामध्ये पाणी भरायला आता सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळतं आहे। दादर हा मध्यवर्ती भाग आहे आणि दादरला खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं। मात्र आता सकाळपासूनच ही परिस्थिती सध्या दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये बघायला मिळत आहे। अगदीच वैदेही, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आता कशा पद्धतीने सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही अपडेट घेत राहणार आहोत।